श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखर श्री स्वामी समर्थांची भक्ती केलेली कधीसुद्धा वाया जात नाही. मग तुम्ही भक्ती कधी कशी करता हे महत्त्वाचं नाही, परंतु तुम्ही भक्ती किती श्रद्धेने मनापासून करता हे खूप महत्त्वाचं आहे. स्वामी कधीच म्हणत नाहीत की तुम्ही तासनतास माझी भक्ती करत बसा, परंतु भक्ती करत असताना मोडकी तोडकी का होईना, परंतु श्रद्धेने, विश्वासाने आणि मनापासून भक्ती करायची आहे. जेव्हा तुम्ही मनापासून स्वामींची भक्ती करता ना, तेव्हा स्वामी तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी चमत्कार हे करत असतात. मी स्वामींची भक्ती करते म्हणजे तुम्ही स्वामींचीच भक्ती करा असे मी कधीच म्हणणार नाही, परंतु ज्या देवावरती तुमचा विश्वास आहे त्या देवाची भक्ती मनापासून मनोभावे करायची आहे. जेव्हा तुम्ही मनापासून केलेली भक्ती ही कोणत्या का देवाचे असेना, परंतु त्या देवांपर्यंत नक्कीच पोहोचत असते. विश्वास हा खरोखरच खूप मोठा आहे आणि विश्वासाने केलेली भक्ती ही नेहमी स्वीकार होत असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या ज्या देवावरती विश्वास आहे त्या देवाची तुम्ही भक्ती करायची आहे, कारण श्री स्वामी समर्थांनी प्रत्येक रूप ही धारण केलेली आहेत. मग कुलदैवताचं रूप असो किंवा भगवान शंकरांचं रूप असो किंवा विठ्ठलाची रूप असो किंवा गणपतीचं असो, प्रत्येकाचे रूप हे श्री स्वामी समर्थांनी धारण केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या देवाची भक्ती करायची आहे, ज्या देवावरती तुमचा विश्वास आहे त्या देवाची भक्ती तुम्ही करायची आहे. परंतु आयुष्यामध्ये जीवन जगत असताना कोणत्याही देवाची भक्ती करणे हे खूप गरजेचे आहे. ईश्वराने जो जन्म दिलेला आहे त्याचे सार्थक हे नक्कीच करायचे आहे. त्यामुळे जीवन जगत असताना ईश्वराची भक्ती करणे हे खूपच गरजेचे आहे. आज मी जो तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा एक सुंदर अनुभव सांगणार आहे. ज्या वेळेस ना ईश्वराची भक्ती, ईश्वराची मनापासून सेवा करता, भक्ती करता, ईश्वरावर प्रेम करताना, तेव्हा ईश्वर अनुभव हे नक्कीच देत असतात. आजचा अनुभव एका ताईंचा अनुभव आहे आणि त्या ताई पुण्यामधील राहणाऱ्या आहेत. तर त्यांचं प्रॉपर गाव हे सांगली आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी एक चमत्कार खूपच सुंदर असा आणि त्यांच्यासाठी तर खरोखरच खूप मोठा चमत्कार केलेला आहे. ज्या ताईंचा अनुभव आहे त्या ताईंचं नाव हे शोभा ढगे आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खरोखरच अगदी काही दिवसामध्येच त्या स्वामींच्या सेवेमध्ये आलेल्या आहेत आणि स्वामींनी त्यांच्या आयुष्यातील खूपच सुंदर हा अनुभव त्यांना दिलेला आहे आणि त्यांची जी एक महत्त्वाची अडचण असते तर ती अडचण त्यांची दूर करून त्यांना अनुभव दिलेला आहे. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता चमत्कार केला आणि त्यांना कशा प्रकारे स्वामींच्या अनुभवाचा जो अनुभव त्यांनी सांगितलेला आहे तर त्या ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनुभव सांगायचा आहे. हा, अनुभव सांगायचा मॅडम. मी पुण्यातून बोलते. नाव काय तुमचं? शोभा ढगे. शोभा ढगे. किती वर्ष झालं स्वामी सेवेत आला ताई तुम्ही? मला आता एक 6 महिने झाले. अरे वा वा. 6 महिन्यात स्वामींनी अनुभव छान दिला तुम्हाला. हो, मुलाचं लग्न जमलं माझं. अरे वा वा. इंदापूरचं स्थळ आहे. मग स्वामी सेवेत मी आहे 6 महिने. म्हणजे असं मी वेगळं असं काही केलेलं नाही, फक्त आपलं नामजप, तारक मंत्र ऐकणे आणि पहाटेचं उठून म्हणजे 3:30-4 ला मला जाग येते. अरे बापरे. मग त्यानुसार मी डेली रुटीन माझं 3:30-4, 4:30च्या आसपास 108 वेळा नामजप करणे, आपलं नामस्मरण श्री स्वामी समर्थ. अरे वा वा. छान करताय की ताई सेवा तुम्ही. सेवा म्हणजे काय, देवाला सतत काय पूजा वगैरे करत असणं पण नाही, नामस्मरण करण्याला पण खूप महत्व आहे ताई. हा, नामस्मरण करते ते पण अगदी ब्रह्म मुहूर्तावर. म्हणजे नाही, ब्रह्म मुहूर्तावर साक्षात देव उतरतात आणि आणि जाग येते मला. म्हणजे कसं आहे, मला डेली ती जागच येते 3:30, 4, 4:30 या आसपास.
अरे वा, खूप छान आहे ताई. काही लोकच असे असतात की त्यांना एवढ्या लवकर जाग येत असते ताई. तुम्ही खरोखरच खूप भाग्यवान आहात ताई. आणि मुलाचं लग्न वगैरे जमलंय, छान स्थळ पण मिळालं. हां, 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 हां. छान. आणि मुलगा पण माझा स्वामी सेवेत आहे. मुलगा कधी तुमच्या नंतर आला का स्वामी सेवेत, का तुमच्या बरोबरच आला? नाही, तो अगोदरच होता. हां, 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 हां. आणि तो म्हणजे कसा मुलगा असा ध्यानधारणेतला मुलगा आहे. ध्यानधारणेचा म्हणजे तो नामस्मरण ध्यान करतो का? हा, ध्यान करतो म्हणजे हां. अगदी समाधी ध्यानापर्यंत त्याची स्टेज गेलेली आहे. अरे, अरे, अरे! म्हणजे तो खूप पुढे गेलाय ताई. हो, म्हणजे नाशिकचे गुरु आहेत त्याचे. हां, 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 हां. नाशिकचे गुरु आणि कोणते? नाशिकचे काय मला नाव त्यांचं लक्षात नाही माझ्या. मी म्हणजे ते मुलाला स्वामी विचारून. सेवेकरीच आहेत का? नाही, त्यांना सिद्धी प्राप्त झालेली आहे. ते साक्षात्कारी आहेत ते. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. असेल. त्यांना म्हणजे नवरा बायको दोघं आहेत, त्यांना सिद्धी प्राप्त झाली. हां, 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 हां. आणि मुलगा माझा आत्ताच नाही, म्हणजे 10 वर्ष झालं ध्यानधारणा करतोय. अरे, मग आता जस्ट आम्ही एक 6 महिने झालं म्हणजे स्वामी सेवेत आलोय. अरे वाह, वाह! आणि जी सासरवाडी इंदापूर मधली मुलाला मिळाली ना, हां, हां, हां. ती सासरवाडी स्वामी सेवेतच आहे. अरे वाह! किती छान. हा, असा अनुभव मला म्हणजे आला. हां, हां. आणि आता फक्त थोडं कसं म्हणजे थोडे व्हिडिओ वगैरे तुमचे बघितले मी आता. हां, 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 हां. मग म्हटलं थोडंसं बोलावं. आता कसं झालंय, लग्न वगैरे सगळं छान सुंदर जमलंय. फक्त थोडंसं मला कसं आर्थिक थोडं म्हणजे निम्म्यापर्यंत माझी स्टेज गेलेली आहे. निम्म्यापर्यंत माझं अजून बजेट नाहीये. तर एकच इच्छा आहे स्वामी समर्थांकडे, की मला स्वामी समर्थांनी जसं लग्न जमवले तसंच मला आर्थिक बाजूही माझी मोकळी करावी. अगदी काळजी करू नका ताई. स्वामींनी पुढं होऊन केलंय म्हटल्यानंतर स्वामी तुमचा कार्यक्रम सुद्धा खूप छान पद्धतीने पार पाडणार ताई. तुम्ही हां. काळजीच करू नका. कारण स्वामी हे ब्रह्मांड चालवतात ताई आणि तुमच्या मुलाचं लग्न काय अवघड आहे आणि त्यांनीच तर स्वामी सेवेकरी निवडली ना तुमच्या मुलासाठी. हो, 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 हो. आणि मग तुम्हीच विचार करा आता ते त्यांच्या कार्याला त्यांनी कधीच सुरुवात केली ताई. हो ना? हो, हो. कधीच सुरुवात केली ना. आता तुम्हीच बघा ना, तुमच्या मुलासाठी स्वामी सेवेकरीचं स्थळ आणलं म्हणजे कार्याला सुरुवात झाली ना, आता तुमच्या घरामध्ये स्वामी सेवेकरी आणणार ताई ते. हां. आणि मग झालंच ना, त्यांचं कार्य चालू झालं ताई. आता एकदा लग्न जमलं की 100% लग्न होणारच ना. म्हणजे आता सर्व काही व्यवस्थितच होणार ना. हां, होणार बरोबर आहे. पण आता कसं मी गावाकडे जाणार आहे 2-3 दिवसानं. मी सांगलीची आहे प्रॉपर. हां, हां, हां. अच्छा, पण इथं राहायला पुण्यात आहे. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. आणि मी वेगळं काही करत नाही. आता मी बघते पारायण वगैरे, चरित्रामृत वगैरे, पण ते मी अद्याप काही केलं नाही. फक्त माझं नित्यनेमानं ना हे सुरू आहे बघा. सकाळी पहाटेचं मला जाग येते हं, हं. आणि त्यावेळी 108 वेळा पठण करायचं मनातल्या मनात. आपलं थोडा वेळ बसते बिछाण्यातच हां, हां, हां. आणि परत झोपून टाकते मग. हां, हां, हां. नाही, स्वामींचा जप ना प्रत्येक सेवा श्रद्धेने केली ना, प्रत्येक सेवा ही सर्वश्रेष्ठच सेवा असते ताई. नामस्मरण म्हटलं ना तरी सुद्धा स्वामींना तर ते खूप प्रिय आहे. स्वामी म्हणतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल ना, तिथे मी नेहमी असतो. तुम्ही जेव्हा नामस्मरण करता ना, तेव्हा साक्षात तुमच्या सोबत स्वामी असतात ताई. हां. त्यामुळे तुम्ही ना दिवसभर सुद्धा नामस्मरण काम करत करत सुद्धा नामस्मरण करायचं ताई. हो, हो. नामस्मरणाला खूप महत्व आहे आणि स्वामी ना तुम्हाला कधीच कोणत्याच गोष्टीची अडचण होऊ देणार नाहीत. बघा तुमच्याकडे, कारण मी खूप लोकांचे अनुभव असे ऐकलेले आहेत का नाही, की मी स्वामी सेवेमध्ये आलो आणि त्यानंतर घरामध्ये पैसे नसताना सुद्धा कुठून कसे आले ते सुद्धा म्हणजे स्वामींनी कोणत्याच प्रकारे अडचण जाणवून दिली नाही ताई. आणि तुम्ही हां. तर एवढा आता तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर जाग येते हे खूप महत्वाचं आहे ताई. कारण हो, डेलीच म्हणजे मला असं सहज असतं, म्हणजे सहजच जाग येते. जाग आली की उठते, बिछान्यात 5 मिनिटं बसते जरा आणि मग नामस्मरण सुरू करते. हां, नाही खूप छान आहे ताई आणि अनुभव सुद्धा तुमचा खूप छान आहे आणि तुम्ही अनुभव शेअर केला. आणि मग हे म्हणजे इतका मोठा जो लग्नाचा आता एक तर मुलांची लग्न हो, जमेनात. हो, हो. तो मुलांच्या लग्नाचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय ताई. आणि मुलगी वगैरे छान आहे, कॉम्प्युटर इंजिनियर मुलगी आहे. अरे वाह! वाह! खूप छान आणि झालं ना. शिवाय कसं म्हणजे लग्न वगैरे ती लोक करून देणार. आपल्याकडे काहीच नाही, फक्त 3.5 तोळ सोनं मुलीला घालायचंय. अरे वाह! वाह! म्हणजे तुमच्याकडे मुलगी आणि तेच सर्व काही करून देणार आहेत. खूप छान ना. आता मुलींचं किती शॉर्टेज आहे ताई. हो. जिकडे-तिकडे प्रत्येकाचं म्हणजे प्रॉब्लेमच प्रॉब्लेम चाललेला आहे. पण स्वामींनी बघा तुमच्या मुलाचं घडवून आणलं सर्व काही आणि स्वामी सर्व काही आनंदात पार पाडतील ताई. काळजी हां. करू नका. हां, फक्त ना म्हणजे कसं थोडंसं
आर्थिक ते बाजू कशी झाली, अर्धी 50% आपली तयारी आहे, पण समर्थांनी मला 50% ताकद द्यावी. देणार देणार, अगदी 100% देणार बघा स्वामी. काळजीच करू नका ताई तुम्ही. स्वामींच्या चरणाशी एकदा गेलं ना की हा. स्वामी आपोआप सर्व काही व्यवस्थितच पार पाडत असतात ताई. अनुभव पण छान आलाय ताई तुम्हाला. हो, मला म्हणजे एकदम इतका मोठा अनुभव आला ना, फक्त स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे. आणि आर्थिक प्रॉब्लेम पण माझे म्हणजे सोडवावेत स्वामींनी आता. सोडवणार. आता तुमच्याकडे हा. चमत्कार व्हायला सुरुवात झाली ना ताई. एकदा हो. स्वामींनी चमत्कार द्यायला सुरुवात झाली ना की त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळी स्वामी चमत्कारच करत असतात. आणि हा. स्वामींचं कसं आहे की एकदा जरी स्वामी सेवेचा मार्ग निवडला ना की स्वामी त्याचं दुःख, अडचणी म्हणजे त्याचं संपूर्ण आयुष्याचा भारच चालवत असतात. त्यामुळे हा. काळजी करायचं नाही. जे काही पाहतात ते स्वामी सर्व काही व्यवस्थितच करत असतात ताई. हा. अजून काय आहे अनुभव सांगायचा? नाही, हा एकच म्हणजे खूप मोठाच अनुभव आला मला. अच्छा. आणि आता म्हणजे लहान मोठे काय अनुभव असतील तरी शेअर करा ताई. असं म्हणजे आता लहान मोठे आता सध्या तर काही नाही, पण हा खूपच मोठा अनुभव म्हणजे हा. लग्न हा विषय इतका आता क्रिटिकल झालेला आहे हो ना. हो हो. आता खूपच म्हणजे प्रत्येकाचं टेन्शन झालेलं आहे. प्रत्येक गावोगावी अशी मुलं भरपूर आहेत. हा. आणि शिवाय कसं आम्ही इथं रेंटवरच राहतोय. पुण्यात ना रेंटवर आहे. अच्छा. हा हा हा. आणि अशी आम्हाला जमीन पण जास्त नाही. 1 एकर जमीन आहे गावाकडे पण. अरे वा. मुलगा काय करतो ताई तुमचा? मुलगा शेअर मार्केटचं ऑफिस आहे त्याचं स्वतःचं. हा. खूप छान झालं ताई. शेअर मार्केटचा व्यवसाय करतो. पण तरी पण म्हणजे म्हणजे आपल्याकडे प्रॉपर्टीची बाजू कमी असताना हो ना. आणि तरी पण हा मुलगी. चमत्कार झालेला आहे. हा ना, इंजिनियर मुलगी भेटली ताई. तुमचं अगदी नशीबच उजळलं. हा. म्हणजे तुमच्या घरामध्ये आता लक्ष्मी आलेली आहे आणि धावून आलेली आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारे म्हटलं नाही की तुम्हीच सर्व काही करून घ्या. आता तशीच रीतरिवाज चाललोय ना. तुम्हीच हो. सर्व काही करायचं. वरनं मुलीच्या वडिलांना देखील पैसे ठेवायला द्यायचं. असं खूप काही चाललेलं आहे आता. हो. आणि या अशा परिस्थितीमध्ये ती लोक सर्व काही करून द्यायला तयार झालेले आहेत. म्हणजे खूप छान. स्वामींनीच घडवून आणलं ताई. हा चमत्कारच म्हणावा लागेल. हा. मग तसंच मी आणि वेगळं काहीच करत नाही मी. फक्त बघा सकाळचं मी ब्रह्ममुहूर्ताला उठले ना, हा. फक्त 108 वेळा फक्त जप करते स्वामींचा आपले निवांत बसून बिछाण्यातच. आणि परत झोपून टाकते. मग डायरेक्ट 7लाच उठते बघा मी. नाही, छान आहे. स्वामींचं नामस्मरण पण खूप प्रिय आहे स्वामींना. म्हणजे पण मला ना असं काय होतंय, डेली स्वप्न वगैरे पडतात ना, हा. तर अशी सर्व म्हणजे मृत व्यक्ती स्वप्नात बघा सतत. अच्छा. म्हणजे असं म्हणजे का होतं तसं ते? आता एवढं काय मला त्याच्याविषयी माहित नाही. परंतु आपल्या आता घरातील जी जुनी लोक बोलतात ना, हा. त्याच्यावरून असं म्हणजे आमची आजी वगैरे सांगायची की एखादा मृत व्यक्ती जर स्वप्नात आलं तर एखाद्याचं आयुष्य वाढतं. म्हणजे एखाद्यावर आलेलं संकट असतं ना की हा. ते बाजूला सारलं जातं. त्या स्वप्नामध्ये आपण रडतो, क्लेश करतो ना. हा. म्हणजे एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर कधी कधी बघा आपण पाहतो की खूप लोक रडत आहेत. आपण तिथे जाऊन रडतो आहे. किंवा एखाद्याचा मृत्यू पाहून आपल्याला मनातून खूप वाईट वाटतं. तर असं जर स्वप्न पडलं तर आमची आजी सांगायची की जेव्हा असं स्वप्न पडलं ना की एखाद्यावर आलेलं संकट म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तींवर आलेलं संकट ते टाळलेलं असतं. म्हणजे त्याबाबत त्या गोष्टीने आपल्याला सुचवलेलं असतं की संकट तुमचं टळलेलं आहे. म्हणजे स्वप्नामध्ये असा संकेत येतो. म्हणजे असं आजीने वगैरे सांगितलेलं. त्याविषयी एवढं ज्ञान नाही हो मला ताई. अच्छा. तुम्हाला काय अनुभव वगैरे आला असेल की म्हणजे स्वप्नात? मला ना अनुभव असा काहीच नाही. मी मुलाला सकाळी बोलत होते, अरे माझ्या स्वप्नील असं सतत म्हणजे माझी आई एक्सपायर्ड झाली तर आई येते, मावशी येते, चुलत सासू येते. माझी मुलगी पण एक 25 वर्षाची होऊन एक्सपायर्ड झाली. हा. आणि ती काय बोलते का म्हणजे नुसतीच बॉडी अशी स्वप्नात येते? नाही, बॉडी वगैरे नाही. असं बोलतात अगदी व्यवस्थित. म्हणजे माझं नाव शोभा आहे. तर असं शोभा हे कर, ते कर, इथं थांब, तिथं थांब. आता माझी मावशीचा माझ्यावर जीव जरा जास्त होता. तर रात्री ती मावशी माझ्या स्वप्नात आणि पाणी इतकं नदी खूप स्वच्छ पाण्याची दिसत होती बघा रात्री. अरे वा. स्वच्छ पाणी म्हणजे खूप शुभ संकेत आहे ताई. रात्री पडलेलं ते स्वप्न आहे मला. हा. नाही मग तेच म्हणजे कसं की मेलेली व्यक्ती म्हणजे आपल्याला बॉडी असते ना, मेलेल्या व्यक्तीची बॉडी. हा. म्हणजे एखादं कोण मेलंय असं समजलं ना तर ते कोणाच तरी संकट टाळलेलं असतं. पण मेलेली व्यक्ती जर स्वप्नात आली ना तर ते आपल्याला भेटायला आलेली असते किंवा एखादा काहीतरी सांगायला आलेले असते आपल्याला की पुढे काय किंवा तुमचं कसं चाललेलं आहे, तुम्ही व्यवस्थित आहे का, तुमच्याशी बोलण्यासाठी ती व्यक्ती येत असते. हा.
म्हणजे असंच म्हणजे माझी पण आजी वारलेली आहे ना, तर आताच मागच्या 4-5 दिवस म्हणजे माझे वडील सांगत होते, की म्हणजे आजी तुझी आली स्वप्नात आणि आली आणि डायरेक्टच घरात गेली. घर पाहिलं म्हणजे नवीन घर बांधलेलं आहे ना त्यांनी. हा हा मग घराची वास्तूक शांती झाल्यानंतर म्हणजे वास्तुशास्त्रानुसार पूजा वगैरे झाली ना त्याची, तर हा त्यावेळेस आली आणि काहीच बोलली नाही. संपूर्ण घर वगैरे पाहिलं, हसली आणि निघून गेली. मग ती हा मला म्हणत होती, की असं-असं स्वप्न पडलं. तर मी म्हटलं, "अहो, ती तुमची तरक्की बघायला आली असेल कदाचित." हा म्हणजे असं असू शकेल ना? हा मग तेच म्हटलं आता कोणाला विचारायचं ना असं म्हणजे मला सतत तसे म्हणजे स्वप्न पडतात आणि कायम म्हणजे मृत व्यक्ती मावशी आई मुलगी भीती आजी वगैरे सुद्धा वाटत नाही माझी ना? भीती आ वाटते का तुम्हाला? अजिबात नाही अजिबात नाही. नाही मग भीती जर वाटली ना, तर ते म्हणजे काहीतरी संकेत असू शकतो. पण आपल्याला भीती जर वाटत नाही ना, तर ते आपल्याला भेटायला पण येऊ शकतात. हा मग तसंच काहीतरी असू शकतं. आता तुम्ही आणि मी कसं छान बोलतोय ना असे बोलतात पण माझ्या बरोबर. मग ते भेटायलाच येतात ताई. आता ते काय त्यांच्याकडे शरीर आहे का? ते असंच येणार नाही. ना. हा आणि मग ते तुमच्याशी बोलून वगैरे जात असतील. कारण ना, मी लहान होते ना, त्यावेळेस आमची आजी ना कधी-कधी सकाळची उठली. आमची आजी 130 वर्ष जगलेली वडिलांची आई. हा मग ती आत्ता म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर वारली. तर ना ती मी लहान होते 10वी-11वीत. तर त्यावेळेस ना अशी सकाळची मी उठली, की "आजी, आजी काय झालं?" म्हणजे आम्ही तिला म्हातारी आई म्हणायचो. तर हा तिला म्हटलं ना, की "काय गं झालं? डोळं पुसते, तू का रडती?" तर ती हा लगेच म्हणायची, "अगं माझा दादा आला होता." म्हणजे तिचं वडील यायचं तिला भेटायला रात्रीचं म्हणजे हा स्वप्नामध्ये. आणि हा तिला म्हणायचं, "बाई तू कशी आहे? बाई तू चांगली आहे का? बाई तू म्हणजे तू काळजी घेत जा." म्हणजे असं तिला म्हणायचे, तोंडावरून हात फिरवायचे, पाठीवरून हात फिरवायचे. तिला ना खूप स्वप्न पडायची. आई तिची हा यायची, तिचं वडील यायचं. तिची आई आणि वडील वारलेले. आता ती एवढ्या वर्ष जगली ना म्हटल्यानंतर तिचे आई-वडील थोडीच इतक्या वर्ष राहणार आहेत. हा बरोबर आहे. आणि ती आम्हाला सांगायची. असं म्हणजे त्याच्यावरूनच मी पण सांगते तुम्हाला. ती सतत अशी म्हणायची, "मला भेटायला येतात." मग ती रात्रीची पण उठून कधी-कधी दरवाजाच्या बाहेर जाऊन बसायची. हा आणि मग त्याच्यावरून मी सांगते हो, की असं म्हणजे येतात आपलं काय कसं चाललंय, व्यवस्थित आहे का, कशी आहेस? हा हा एवढं आपण एकमेकांशी जुळलेली असतात नाती, त्यामुळे त्यांना देखील काळजी वाटत असते ना. हा सर्वांना थोडीच मोक्ष प्राप्त होत असतो. काही शरीर असतात ते आपल्याला दिसत असतात, पण जे अदृश्य आत्मा आहे तो आपल्याला कसा दिसणार सांगा बरं? नाहीच ना बरोबर आहे. आणि मग ते आपल्याला असंच स्वप्नामध्ये येऊन भेटतात. आपण पण रिलॅक्स होऊन बोलतो ना त्यांच्याशी. हा कोणत्याही प्रकारे भीती वगैरे नसतं. त्या पद्धतीनेच आले असतील तुम्हाला देखील भेटायला. तर तुमचं शुभ कार्य आहे आणि हा शांत नदी, पांढरं शुभ्र पाणी हे एक प्रसन्नतेचं वातावरण आणि शुभ कार्याचं प्रतीक आहे. हा शुभ्र पाणी येणं हे एक चांगला संकेत असतो. पण तसंच खळखळणारं किंवा पावसाचं कडूळ पाणी हे एक म्हणजे वाईट असतं ना. हा पण तसंच स्वच्छ पाणी आलं ना, की एक शुभ संकेत असतो. म्हणजे तुमचं कार्य शांततेत पार पडणार किंवा तेवढंच जसं पाणी चमकतं, त्या हम्म पद्धतीने सर्व काही व्यवस्थित होणार. हा अशा प्रकारचे पण संकेत असू शकतात ना. बरोबर आहे. चालेल मग ताई कसं आहे थँक्यू बोलल्याबद्दल. अनुभव शेअर हा करते मी हां. हो चालेल हा. चला श्री स्वामी समर्थ. ठेवू मी? श्री स्वामी समर्थ. हा हा. बघा या ताईंना किती सुंदर स्वामींनी अनुभव दिलेला आहे. अगदी थोड्या सेवेमध्ये म्हणजे नामस्मरण केल्याने स्वामी प्रसन्न झालेले आहेत. फक्त आणि फक्त नामस्मरणाचा चमत्कार झालेला आहे. खरोखरच ना म्हणजे कोणती का असेना सेवा, परंतु जेव्हा तुम्ही श्रद्धेने मनापासून सेवा करताना तर तेव्हा त्या सेवेचं फळ हे नक्कीच मिळत असते. आणि श्री स्वामी समर्थ हे असे दैवत आहे की ते स्वतःकडे कधीच कोणाचं काही सुद्धा ठेवत नाहीत. मग तुम्ही एकदा जरी श्री स्वामी समर्थ म्हटलं मनापासून तर ते देखील योग्य वेळ आल्यानंतर त्याचे फळ हे तुम्हाला नक्कीच देत असतात. त्यामुळे नामस्मरण करणं, ईश्वराची सेवा करणं, भगवंताचं नाव घेणं हे खरोखरच खूप मोठे काम आहे आणि ते काही लोकांच्याच भाग्यामध्ये असते. आजचा हा व्हिडिओ कोणाच्या समोर जायचा हा देखील साक्षात श्री स्वामी समर्थ ठरवत असतात आणि अशाच लोकांच्या समोर हा व्हिडिओ जात असतो. म्हणजेच त्यांना कोणता ना कोणता संकेत देण्यासाठीच. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आयुष्य जगत असताना नेहमी ईश्वराची साथ असणे हे देखील तेवढेच गरजेचे आहे. आणि यासाठीच ईश्वराची भक्ती करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही नेहमीच भक्तीचा मार्ग हा निवडायचा आहे.
तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर तुम्हाला जर श्री स्वामी समर्थांचा किंवा कोणत्याही देवाची तुम्ही मनापासून भक्ती केलेली आहे, त्या देवाचा जर तुम्हाला एखादा अनुभव आलेला असेल तर नक्कीच मला शेअर करायचा आहे. कारण तुम्ही जेव्हा एक अनुभव शेअर करता तेव्हा स्वामी अजूनच सुंदर सुंदर अनुभव त्या भक्तांना देत असतात. त्याचबरोबर एक अनुभव तुमचा ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामी सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. आणि आपल्या या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत. प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला तुम्ही अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. धन्यवाद.